आपण एकीकडे लक्ष द्यावा कारण जीवित तोडल्यामुळे देशात आपल्या हिताकडे आलाय जो मतदान दाखवलाय त्याकडे आपण लक्ष द्यावं पण ही वेळ नाहीये पण ऍक्टिव्ह झाल्यानंतर आपण त्या कामाला नक्कीच पाहिजे ज्ञान मी आपणास एवढीच विनंती करतो की आपल्याकडून चांगली कामं झालेली जाहीरमध्ये होती सन्माननीय बरेचशा लोकांना बोलायच्या बरेचसे मान्यवर इथे बोलणार आहेत मी माझ्या पक्षाच्या वतीने 100% आपण विजय व्हावा या काही खाती नाही संघ नाहीये एवढं सांगायचं आणि आपला जो खालीचा वाटा असेल तो आम्ही नक्कीच उचलू व आपल्याला विजय करू आपण आम्हाला इथे बोलायला मान सन्मान दिला बोलण्याची संधी आपले मनपूर्वक आभार जय जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र महायुतीच्या या भव्य मेळाव्यासाठी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री माननीय रवींद्रजी चव्हाण ज्यांच्यासाठी म्हणून आपण आज इथे जमलो आहोत ते महायुतीचे लोकप्रिय उमेदवार खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथजी शिंदे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माननीय दशरथजी पाटील साहेब भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि त्यांच्यावर महाराष्ट्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सभांची जबाबदारी दिली ते सदा हसत असणारे माझे मित्र निरंजनजी गावकरे मंचावरील उपस्थित शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मनसे चे सर्वच ज्येष्ठ पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले महायुतीचे सर्व कार्यकर्ते आपल्याकडे महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा आणि भारतातील 5वा टप्पा म्हणजे 20 मेला मतदान आहे कालच आपल्या इथे अधिसूचना जारी झाली आणि 3 मे शेवटची दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज आपल्याला दाखल करायचे आपल्या हातामध्ये आता 20 ते 22 दिवसच प्रचाराचे उरलेले आणि म्हणून माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे की कुठेही ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये न जाता आपल्याला आणि भेटीत विजय हा भारतातील सर्वात मोठा मताधिकारी झालेला विजय हा डॉक्टर श्रीकांत शिंदेसाठी करायचा आहे म्हणून येणारा प्रत्येक दिवस महायुतीच्या उमेदवार निवडणूक महापालिकेची नाही निवडणूक राज्याची नाही तरी देशाची निवडणूक आहे लोकसभेची आपल्या समोर एक पर्याय स्पष्टपणे आहे विश्वामध्ये असलेले सर्वात लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र
तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी आणि एनडीएने नारा दिला आपली बात 405 आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्याचे राज्य मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस या तिन्ही नेत्यांचा संकल्प केला की महाराष्ट्रामध्ये 45 प्लस हा आकडा आपल्याला गाठायचा आहे आणि कल्याण योजनेचा विजय हा केवढा वैचारिक असला पाहिजे की भारतामध्ये 543 राज्यांमध्ये सर्वाधिक मतदान जिंकण्याची विजय झालेले खासदार असतील तर ते कल्याणचे डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे याच्या आपल्याला दिसत आहे. येणारी निवडणूक मोठी आहे आणि खास करून विनंती आहे की अत्यंत घोटाळेमुळे एक प्रचार केला जातोय की त्याचे मान भारताचं संविधान बनवलं परमपूज्य महामानव बोधिसत्व भारत रत्न डॉक्टर अरे यार हम अंकल थोड़ी है, अंकल बुला रहे हैं। हाँ? सिनेमा हाँ सिनेमा वीडियो नहीं यूट्यूब पे है ना। यूट्यूब बनाता हाँ क्या नाम से मैं जाता है सब आता है दिखाएगा कौन सा दिखाओ तो थोड़ा होने दो ये गलत नहीं कर रहे तुम गलत नहीं कर रहे वीडियो कैसे गलत नहीं कर रहे मैं ही डाला रोज मैं बनाता हूँ वीडियो अपलोड मैं ही करता हूँ रोज मैं ही गलत नहीं करेगा एकमेव राज्य आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आणि आमची भगिनी महिला भाग कल्याण मंत्री आदित्य ठाकरे हे चौथं महिला धोरण राबवणारं आणि घोषित करणारं महाराष्ट्र हे भारताचं पहिलं राज्य आहे हे आपल्याला अभिमानाने सांगतात. आपण घरातील स्वयंपाकघरापर्यंत पोहोचू शकतो. पुरुष कार्यकर्ते कधी आवाज करतो घेऊन जातात पण माझ्या माता भगिनींना विनंती आहे घर आणि घर हे आपल्याला पोचावं लागेल. उन्हाळ्यामध्ये 20 मेला प्रचंड असा उन्हाळा असेल आणि महाराष्ट्रामध्ये एकूणच मतदानाची टक्केवारी 2019 पेक्षा कमी झाली. ती वाढवण्यासाठी आपल्याला प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचावं लागेल. येणाऱ्या 15-20 दिवसामध्ये घर आणि घर हे आपल्याला पिंजून काढायचे आहे आणि 14 आणि 19 दोन्ही वेळेला कळवा मुंब्रा विधानसभेचं महायुती मागे होती ही यावेळेला कमीत कमी 50,000 लाखापर्यंतच्या लीड कल्याण लोकसभेमध्ये कळवा मुंब्रा विधानसभेला द्यावा लागेल ही आपल्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी या महान्यायालयाचा असेल तर तो हात घेऊन आपल्याला घरी जायचंय की 20 मेला होणाऱ्या मतदानाच्या दिवशी प्रत्येक बूथ आणि बूथमध्ये आपल्या महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत एकनाथजी शिंदे यांना लीड असेल. धनुष्यबाणाचं बटन दाबून आपल्याला 50,000 ते लाखाचं लीड या कळवा मुंब्रा मतदारसंघातून घ्यायचंय. मला याची जाणीव आहे की इथे आमदार येतील अनेक प्रकारचे आजकाल ते नौटंकी आणि नजरा फार छान करतात विविध आवाज ते काढतात. ते प्रचार आले की उत्तर भारतीय माझ्या बांधवांना आणि भगिनीला विनंती आहे की त्याला आवर्जून विचारा आपण एक स्टेटमेंट केलं राम मांसाहारी त्यांना विचारा हिंदू धर्माला काय नावं ठेवायची हिंदू धर्माच्या बोलायचं प्रचाराला एकीचा विचारा की काय तुम्ही हिंदू धर्माच्या देवाचा अपमान करता आणि काम नव्हत्या. आपल्याला आढळलेलं मोदी साहेबांचं विकसित भारत विकसित महाराष्ट्र विकसित कल्याण लोकसभा आणि विकसित कळवा मुंब्रा हे स्वप्न साध्य करायचं असेल तर 20 मेला
आणि डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे